नमस्ते. बहुरत्ने वसुंधरा या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अशा एक यूट्यूबर की ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने, कन्सिस्टन्सीने, प्रामाणिकपणे अ, प्रेक्षकांचा जो प्रेम आहे तो मिळवलेला आहे आणि आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर सुरू करूया. नमस्ते सोनाली ताई. नमस्ते योगिता ताई. कशा आहात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कशा आहात? मी पण छान. सगळ्यात आधी तुम्ही आमच्या पॉडकास्टला गप्पा मारण्यासाठी आलात यासाठी खूप खूप धन्यवाद. नाही, मला तुम्ही बोलवलं तर तुमचे मी खूप खूप धन्यवाद म्हणेन. आणि तुम्ही चॅनलची स्टार्टिंग करणार आहात तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक यू. चला तर आपण त्यांच्या आयुष्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेऊया. तर आपलं लहानपण कसं होतं? काय सांगाल लहानपणाबद्दल? लहानपण म्हणजे माझं कुटुंब प्रचंड मोठं. म्हणजे आम्ही 6 बहिणी, 2 भाऊ. वडील आधी मिलिटरीमध्ये होते. हं, नंतर मिलिटरी नंतर मग त्यांनी शेती करणंच पत्करलं. तर एवढ्या मुलींना सांभाळायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि खूप कष्ट केले आई-वडिलांनी आम्हाला लहानचं मोठं करताना. आणि आम्ही सगळ्या बहिणींनी शेतामध्ये कामं केली आहे. म्हणजे शेतामध्ये ते असतं ना निंदायचं, शेताला पाणी भरायचं, घास कापायचा, कांदे लावायचे, लसूण लावायचे, गवऱ्या थापायच्या अरे बापरे! आणि हे सगळे कामं आम्ही केलेले आणि मला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा, की मातृभूमीची सेवा जशी वडिलांनी केली तशी आम्ही पण केली. तर आम्ही सगळ्या बहिणींनी शेतीची कामं केली आणि छान होतं आमचं बालपण. सगळ्याच गोष्टी होत्या आमच्याकडे असं नाही म्हणता येणार. परिस्थिती तशी बेताचीच होती. हं, परंतु जसे की सगळेच आई-वडिलांचा हा प्रयत्न असतो, की आपल्या मुलांना जे जास्तीत द्यायला जा पाहिजे. हां. मग ते एज्युकेशन असेल किंवा आपल्या इतर ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या देणं असेल, तर त्यांनी पुरेपूर त्याचा प्रयत्न केला. प्रचंड कष्ट केले. वडील एका टाईमाला जॉब पण करत होते एका कंपनीमध्ये. त्यानंतर त्यांनी शेती पण बघायचे आणि उन्हाळ्याची 4 महिने रसवंती असायची हं, वडिलांची. हं. तर असे अनेक कामं केले. आईने विड्या बांधल्या, आई शेतात जायची आणि आजकाल बघा मुलं लोकं म्हणजे एक मुलं असलं की म्हणतात बस बुवा आता. परंतु माझ्या आईला टोटल 10 मुलं झाली. त्यातले 2 नाही राहिले सुरुवातीचे, पण आम्ही 6 बहिणी, 2 भावंडं. तर छान होतं बालपण. हसत-खेळत जे पण काही होतं छान होतं. छान-छान आठवणी आहेत. हं, हं. आई-वडिलांनी खूप कष्ट केले आमच्यासाठी आणि त्याची जाणीव देखील आहे. म्हणजे तुम्ही रसवंतीवर सुद्धा काम केलंय? हो, हो. माझा हात पण गेलेला आहे आई रसवंतीमध्ये. शपथ! बापरे! तर मी माझ्या चॅनलवर सांगितलेलं पण आहे, की मी 12 वर्षाचे असताना हां. वडील ऊस आणण्यासाठी गेलेले होते आणि मग गिऱ्हाईक आले रस पिण्यासाठी. हं. मग आता हे परत गेले तर आपलं नुकसान होईल. तर मी 12 वर्षाची आणि मी रस काढण्याचा प्रयत्न केला आणि माझा हात रसवंतीच्या मशीनमध्ये गेला. तर रसवंती पण असायची. उन्हाळ्याचे 4 महिने. तिथे पण आम्ही सगळ्या बहिणी, आई-वडील आम्ही सगळेच जण तिथे काम करायचो. हो. म्हणजे जेवढ्या बहिणी जास्त किंवा घरामध्ये फॅमिली मेंबर जास्त, हां. तेवढी जास्त मजा. हो, तेवढी जास्त मजा. खूप मजा. मजा. शेतामध्ये गेलं की चिंच, बोरं, गाजरं खाणं, नदीमध्ये अंघोळी करणं आणि विशेष म्हणजे बघा, आता आपण कसं म्हणतो, हे खाल्लं की खोकला येईल, असं आंबट खाल्लं की असं होईल. पण काही नाही. चिंचा खा, बोरं खा, नदीमध्ये अंघोळी करा. पण कधी आजारपण काय असतं ते कधी आम्हाला माहीतच झालं नव्हतं. नाहीये. इव्हन टचवूड म्हणजे आताही मला असे जे आपले नाही का साधं डोकं दुखतं की पोट मला नाही दवाखाना नाहीच्या बरोबर आहे. हं, हो, एक मेजर ऑपरेशन झालं, पण असा दवाखाना हा बिलकुल नसतो. हं, तर छान होतं, हेल्दी होतं गोष्टी हं. सगळ्या. खूपच छान. असं म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही, की तुम्ही अगदी रसवंतीवर किंवा शेतात असं काम केलं असेल. पण खरंच ऐकून छान वाटलं. हो मग ना. तुम्ही ह्या क्षेत्रात आल्या, तर मग त्याची सुरुवात कशी झाली? ही आवड होती, की म्हणजे काय? हां, तर मला ना लहानपणापासून असं वाटायचं, की आपण कॅमेरा फेस करावं. आता त्यावेळेस या गोष्टीला कॅमेरा फेस करणं म्हणता हेही माहीत नाही. माहीत नाही. पण हां. आपण जसं टीव्ही बघतो, की टीव्हीमध्ये कशा ॲक्ट्रेस दिसतात, तर आपण यांच्यासारखं दिसावं, आपण पण स्क्रीनवर दिसलो पाहिजे आणि अशी लहानपणापासूनच स्वप्न होती आणि जसं प्रत्येक मुलीला वाटतं, की लग्नानंतर आपण हे करू, ते करू. परंतु माझं असं झालं लग्नानंतर मिस्टर थोडे स्ट्रिक्ट होते. हं. बराच काळ लागला त्यांना, पण तो दिवस आला आयुष्यामध्ये, की मला त्यांनी सगळ्या गोष्टींसाठी परमिशन दिली. म्हणजे कर बुवा तुला जे करायचंय ते. हं. आणि मग अशी ती सुरुवात झाली माझी. 35शी नंतर मी ब्युटी पेजंटमध्ये वगैरे पार्टिसिपेट करायला सुरुवात केली हां. आणि मग ती अशी जर्नीला माझ्या सुरुवात झाली.
आम्ही YouTubeला असं ऐकलंय, की तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पण काम केलंय. हो, त्याची मी काय स्टोरी? 2006 मध्ये ॲक्चुअली आम्ही हैदराबादला राहत असताना सलमान खानचा जो वॉन्टेड पिक्चर आहे त्याचं शूट होतं आणि आमचे एक ओळखीचे फॅमिली फ्रेंड त्यांचं काहीतरी कनेक्शन होतं. तर मग त्यांनी मला विचारलं, की "तुम्हाला आवडेल का सलमान खानला बघायला?" तर कोण नाही म्हणेल ना. तर मग मी शूटच्या ठिकाणी गेले आणि लकीली मला एक शॉट करण्याची संधी मिळाली. तर तुमचे बघणारे व्ह्यूअर्स म्हणतील, की "कुठे आहात तुम्ही वॉन्टेडमध्ये?" तर हं. हॉस्पिटलचा जो सीन आहे जिथे सलमान खान डॉक्टरच्या हातावर वार करतो. तर तिथे बाकीचे डॉक्टर पळत येतात. तर त्यामध्ये मी पण डॉक्टरच्या वेशभूषेमध्ये आहे आणि मग तिथे तो मला पहिली संधी मिळाली होती. अरे वाह! हो. खूपच छान. हं. मग त्यानंतर तुम्हाला YouTubeमध्ये कशा आलात तुम्ही? YouTubeमध्ये त्याच्यानंतर मी बरंच केलं म्हणजे 2013 मध्ये मी एक ऐरणी मूव्ही आहे, हाईच मणी माय. अ, हं. हा सोशल इश्यूवर होता तो मूव्ही. शेतकरी आत्महत्या करतात. त्याच्यावर फिल्म फेस्टिव्हलसाठी तो बनला होता. त्यात मी पालकमंत्र्याचा रोल केला. त्यानंतर मग श्रीमंत घरची सून हां. मराठी सीरियल. अरे बापरे! तिच्यामध्ये पण एका एपिसोडमध्ये मला म्हणजे मेन लीड आहेत हिरो हिरोईन त्या सीरियलचे हां, हां. त्यांच्या लग्नाच्या एपिसोडमध्ये पण मी एक छोटासा रोल केला आहे. आणि मग YouTubeवर मी रेसिपीज वगैरे बघायची. मधुरा ताईंच्या बघायची. मधुलिका म्हणून त्यांच्या पण बघायची. तर मग मला असं वाटलं, की हो बुवा माझ्याकडे अशा खूप सगळ्या गोष्टी आहे, ज्या मी सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकते आणि नक्कीच त्यातून काही मैत्रिणींना घेण्यासारखं, शिकण्यासारखं आवडेल. आहे, हो, आवडेल. हो. म्हणून मग मी YouTube चॅनल सुरू केला. म्हणजे YouTubeच्या पहिलेही तुम्ही कॅमेरा फेस करत होता? हो, हो. YouTubeच्या पहिले मी कॅमेरा फेस केलेला होता. जसं मी सांगितलं हे हो, सगळं हो. शूट. ताई तुमच्या चॅनलचं नाव काय आहे? माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे सुपर मॉम मराठी. अच्छा. ॲक्चुअली मी 1-2 वेळेस नावं चेंज केले. मग माझ्या मुलांनी आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं, की "तू एक खूप चांगली आई आहेस, तर हे नाव ठेव." तर मग मी सुपर मॉम मराठी हे माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे. जे पण मला बघताय आता ताईंच्या चॅनलवर, तर तुम्ही सगळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा आणि आवडले तर व्हिडिओ देखील लाईक करा. नक्की करा. अ, व्हिडिओ करताना फॅमिलीचा सपोर्ट होता का? हो. आणि पुढचा प्रश्न त्यातच माझा, की असं कधी वाटलं की बंद करावं, बस झालं आता? हो. पहिला प्रश्न तुमचा सपोर्ट होता का? हां. तर मला सुरुवातीला चॅनल तर काढायचा, पण कसं करायचं, काय करायचं, काहीच कल्पना नव्हती. आणि मी बरेच वर्ष ट्रायपॉड वगैरे काहीच घेतलं नाही. जोपर्यंत मी कमवायला लागली नाही YouTubeवरून, तोपर्यंत मी माझा आहे तो फोन, त्याच्याने मी शूट करायची. तर मुलगाच फोन वगैरे लावून द्यायचा आणि एडिटिंग पण सुरुवातीचे 40 व्हिडिओ माझ्या मुलाने एडिट केले. नंतर 60 व्हिडिओ मुलीने एडिट केले आणि आजच्या तारखेत जसं मी म्हटलं, की 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहे. तर ते सगळे मी एडिट केले. अच्छा. परंतु हो, सुरुवातीला मुलांनी खूप सपोर्ट केला. हां, हां. म्हणजे कुणाला YouTube चॅनल जर सुरू करायचं असेल, तर इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. नाही, नाही. इन्व्हेस्ट करायची गरज हां. नाहीये. असं बुवा मला चॅनल सुरू करायचंय, खूप लोकांचं असतं. मग मला ट्रायपॉड घ्यावं लागेल, हे घ्यावं लागेल, ते घ्यावं लागेल. नाही. हं. आपल्याकडे आजकाल सगळ्यांकडे Android मोबाईल आहे. हो. आपल्याकडे आहे तो मोबाईल फक्त कॅमेरा नीट मागून-पुढून पुसून घ्यायचा व्यवस्थित, की जेणेकरून क्लॅरिटी दिसावी आणि तुम्ही शूट करू शकता आणि एकदा तुम्ही YouTubeकडनं अर्निंग सुरू केलं, कमवायला लागले, मग इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. फक्त बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. की लाईट्स चांगले असले पाहिजे. ते पण तुम्ही लाईट्स लावा असं नाही. आपली जी नॅचरल लाईट आहे, सूर्याची जी लाईट आहे, सूर्याचा जो उजेड पडतो, त्याच्यामध्ये आपण आपल्या दारासमोर, विंडोसमोर छान असं शूट करू शकतो. आता एवढ्या वर्षांचा तुमचा YouTube प्रवास आहे. तर YouTube जे बघणारे आहेत, हां. त्यांना काय आवडतं नक्की? म्हणजे ते एक श्रोत्यांना आपल्या आयडिया पण येईल, की ते काय करू हो, शकतात. हो. आता माझे व्हिडिओ बघणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत खूप छान-छान. त्यांना मला इंडियन लूकमध्ये बघायला जास्त आवडतं. म्हणून मी आज पण इंडियन ड्रेस घालून आले. परंतु माझी लाईफस्टाईल अशी आहे, की मी वेस्टर्न पण कपडे जास्त घालते. पण बऱ्याचदा मी जेव्हा काही साडी वगैरे घालते, टिकली लावते, तर मग खूप सगळ्या मैत्रिणी छान-छान कमेंट करतात, की "सोनाली तू साडीमध्ये खूप छान दिसते." मी रेग्युलर टिकली पण लावत नाही, तर बऱ्याचदा मैत्रिणी सांगतात, की "लाव." हं. तर मी ठरवते पण, की माझ्या मैत्रिणींना मला असं बघायला आवडतं, तर मी लावेल. परंतु मी विसरून जाते आणि माझी पूजा, पाठ, सण किंवा घर सजवणं
किंवा आता मी एक गृहिणी आहे, एक स्त्री आहे, तर मी घर खूप स्वच्छ ठेवते. मला स्वच्छता करायला खूप आवडतं. तर नक्कीच ते त्यांना बघायला आवडतं आणि खूप सगळ्या मैत्रिणी म्हणतात, की तुझे स्वच्छतेचे व्हिडिओ बघून आम्हाला पण हुरूप येतं, की आपण घरं स्वच्छ करू आणि असं सगळं. म्हणजे नॉर्मल रुटीनचे व्हिडिओ हो, टाकू हो. शकतात. नॉर्मल रुटीनचं. आता माझं डेली रुटीन म्हणजे मी झोपेतनं उठले, स्किन केअर केलं, आता नाश्ता बनवते. आता जे लोकं ज्यांचं थांबा बरं का, मलाच तो वर्ड आठवू राहिला. अनेक असे यूट्यूबर आहे, जे हो, त्यांचं नॉर्मल रुटीन शेअर करतात. हो, मग त्यात सगळ्याच गोष्टी आल्या. हो. तुमचा नाश्ता बनवणं, जेवण बनवणं, तुम्ही घर कसं स्वच्छ ठेवताय, स्वतः कसं रेडी होताय, त्या सगळ्याच गोष्टी मी शेअर आलं. करत असते. म्हणजे त्याच्यासाठी आपणही तेवढं अपडेट राहायला हो, पाहिजे. नक्कीच, नक्की. आपल्याला बघताय म्हणजे आपल्या बघणाऱ्यांना आपल्याकडे बघून काहीतरी तर की बुवा ही किती बघावंसं छान घर वाटणं. ठेवते. हो, सोनाली किती छान घर ठेवते किंवा योगिता किती छान साडी घातली आहे. असं काही तर त्यांना आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे, असे आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि त्यानिमित्त मग आपण अजूनच कॉशियस होतो, की नाही, नाही घर कॅमेऱ्यात दिसणार आहे बरं का, कुठेच काही इकडे-तिकडे पडलेलं नको किंवा हं. आपण स्वतःही छान दिसायला हवं. तर आपण स्वतःही त्यातून खूप सगळ्या गोष्टी शिकत जातो. अच्छा. हां. मगाचा एक हे राहिलं होतं, की कधी थांबावंसं वाटलं. हो, थांबावसं वाटलं का? मग हा प्रश्न विचारला तो हं. राहिला. तर हो, कधी-कधी काही लोकं ना पुढचा मागचा विचार न करता त्यांना काही माहीत नसतं. तुम्ही किती बघता कंटेंट क्रिएटरची लाईफ तुम्ही किती बघता? जेवढं आम्ही तुम्हाला दाखवतो. त्या अगदी. व्यतिरिक्त तुम्हाला माहीत नाही का त्या व्यक्तीचं रिअल लाईफ काय आहे? किंवा त्या व्यक्तीने किती स्ट्रगल केलं आहे? किंवा ती जे काही दाखवते तिथपर्यंत येईपर्यंत तिने काय-काय सहन केलंय, उपभोगलंय किंवा हं. कष्ट केले, ते माहीत नसतं आणि काहीतरी म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये, उचलली जीभ लावली टाळ्याला. टाळायला. तर कधी-कधी कोणी फारच असं विचित्र कमेंट करतं हं. आणि ज्यात ते आपल्यालाच नाही तर आपल्या फॅमिली मेंबरलाही गुंडाळून घेतात. तर असं एकदा एक विचित्र लेडीज होती आणि मला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं आणि सांगावीशी पण वाटते, की बाईच बाईला मागे खेचणारी असते. अगदी. बायकांनाच एका बाईला दुसरी बाई पुढे चालली ते सहन होत नाही आणि मग ते मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. असं सगळ्याच नसतात, निमित्त मात्र असतात पण. 100त 10 तरी अशा असतात. तर एका लेडीजने खूप असा विचित्र कमेंट केला होता. तर माझ्या लूकबद्दल, माझ्या कपड्यांबद्दल, बरंच काय-काय. तर तेव्हा मग असं नाही का आपल्याला असं राग येतो, की कोणी दिला बुवा हिला हा अधिकार? अधिकार. मी सोशल मीडियावर याचा अर्थ असा नाही ना, की तुम्ही काहीही बोला. तर तेव्हा असं वाटलं, की बंद करू आपण हे, नकोच करायला. हं. पण मग माझा मुलगा बोलला, की थर्ड क्लास एका व्यक्तीमुळे त्याने असेच शब्द वापरले. कारण की तिचा कमेंटच तसा होता. हं. तो बोलला, "मम्मा एका थर्ड क्लास व्यक्तीमुळे तू चॅनल बंद करायचा विचार करते." आणि नंतर आम्ही दोघांनी, तो पण बसला मग आता जसं आपण दोघी बसलो, असा व्हिडिओ केला आणि मग माझ्या मुलाने पण त्या व्हिडिओत बरंच बोललंय. तर खूप सगळ्या मैत्रिणींनी माझ्या मुलाला ॲप्रिशिएट केलं, की "छान बोलला बुवा प्रतीक तू." तर त्यावेळेस वाटलं होतं मला बंद करावं अच्छा. असं. आणि मुलं प्रतीक आणि अजून? करीना. अच्छा. मग काय करतात ते? माझा मुलगा 27 वर्षाचा आहे. प्रतीक नाव आहे त्याचं आणि तो सिव्हिल इंजिनिअर आहे. मुलगी 22 वर्षाची आहे. करीना नाव आहे तिचं आणि ती पुण्याला MIT कॉलेजला BBA, LLB 5 वर्षाचा तिचा कोर्स आहे. आता लास्ट इयरला आहे ती. अच्छा. हं. म्हणजे मुलांचा खूप सपोर्ट आहे. हो, हो. मुलांचा खूप सपोर्ट आहे आणि म्हणूनच मी अनेकदा समजा कधी मी असं झालं, की नाही बुवा आता मी बंद करते, काही व्ह्यूजच येत नाहीये. सुरुवातीला आपल्याला असतं ना, हो, हो. व्ह्यूजच येत नाहीये, कधी माझा चॅनल मॉनिटाईज होईल बापरे! मग माझ्या मुलाने मला सांगितलं, की "मम्मा तुला यातून असं मला पैसेच कमवायचे, असं धरून तू व्हिडिओ करू नको. हं. तुला हे आवडतं ना, तू शूट करते, तू कॅमेरा फेस करते, तू हे एन्जॉय करते ना?" म्हटलं, "हो." हं. मग तो बोलला, "बस." परमेश्वर कृपेने बुवा तू पैसेच कमवले पाहिजे असं काही नाहीये. बरोबर. ही प्रोसेस तू एन्जॉय करते, तर तू करत राहा व्हिडिओ. आणि तोच मुलंच कारणीभूत आहे. मुलगी चला 4 वर्षापासून शिक्षणानिमित्त बाहेर आहे पुण्याला. तर मुलं प्रतीकमुळे की मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि कंटिन्यू आहे आणि चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय. आता जसं तुम्ही म्हटलं, की प्रतीक म्हटला म्हणून मी सुरू केलं. हो. मुलं ज्यावेळेस छोटे असतात, त्यावेळेस त्यांना आपण चांगलं, वाईट आपण हो, शिकवत असतो. शिकवतो. हो. आणि एक असा फेज येतो, की तिथं मुलं आपल्याला आपल्याला शिकवतात. शिकवता. हो. सांगतात, "हे आई याच्याकडे दुर्लक्ष कर, नक्की. मम्मा ते बघू हो. नको." तेव्हा कसं वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे ज्यांना आपण चालायला, बोलायला, बसायला, उठायला शिकवलं आणि ते जेव्हा आपल्याला सांगता ना, हो. की डझंट मॅटर की कोणाला काय वाटतं, कोण काय बोलतं काही फरक पडत नाही. तू जे करते ते छान करते.
आणि तू कर तेव्हा खूप भारी वाटतं. त्या ज्या फिलिंग येते आपण शब्दात नाही सांगू शकत. आणि जगातल्या प्रत्येक स्त्रीला तिच्या घरामध्ये जेवढे पण पुरुष आहे, मग हजबंड असेल, मुलगा असेल, सासरा, भाऊ, वडील कोणी पण असेल, त्या प्रत्येकाने तिला सपोर्ट केला पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये खूप काही करण्याची क्षमता असते, परंतु होतं काय, त्यांना घरातून सपोर्ट मिळत नाही. आणि खूप स्वप्न असताना, त्यांच्यामध्ये ती करण्याची कॅपॅसिटी असताना, तो टॅलेंट असताना सुद्धा त्या मागं राहून जातात. कारण की त्यांना सपोर्ट मिळत नाही. तर घरातल्या पुरुषांनी, इव्हन स्त्रियांनी सुद्धा एका स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे असंच मी म्हणेल. अगदीच. आणि असंही काही नाही की बाहेर जाऊनच काहीतरी करायला पाहिजे. हां, असंही काही नाही की हो. तुम्हाला घराबाहेरच गेलं पाहिजे. आता हे खूप छान आहे ॲक्चुअली YouTube, की आपण आपल्या घराची घरात आपलं लाईफ दाखवून किंवा पूजापाठ किंवा कुकिंग अनेक असे जे पण आपल्याकडे टॅलेंट असेल. काही स्त्रिया छान रांगोळ्या काढतात, काही अजून असेल इंटेरियर डिझायनिंग वगैरे, वगैरे ते लोकरीपासून काय-काय जे पण तुमचं टॅलेंट आहे, तुम्ही घरात बसून साडी ड्रिपिंग हो. काय म्हणून नाही करू शकत. तर 4 भिंतीच्या आत राहून सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता असं. हं. आत्तापर्यंत असं कोणी व्ह्यूअर्स वगैरे भेटलाय कुठे कार्यक्रमात किंवा मग तो अनुभव? हो, खूप भेटले. बापरे! मला तर खूप भेटले. म्हणजे मी कोल्हापूरला गेले, तिथे देवीच्या मंदिरामध्ये मला माझे व्ह्यूअर्स भेटले. असंही आता मी नाशिक रोडला शिफ्ट झाले, तर मार्केटमध्ये गेलं की 1-2 तरी भेटतातच, की "ताई, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो." कधी कुठल्या लग्नाला गेलं, कार्यक्रमाला गेलं, तर खूप छान वाटतं. आणि अनुभव तुम्ही म्हणाल तर मी ठाण्याला राहत असताना एक आहे, मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल, नीलम शहा म्हणून. नीलमजी ज्या माझ्या व्हिडिओ बघून माझ्या एवढ्या फॅन झाल्या, की मला त्यांनी घरी इन्व्हाईट केलं. मग मी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या होम टूरचाही व्हिडिओ आहे. इव्हन आता लास्ट वीकमध्ये मी ठाण्याला गेले, तर मी त्यांच्याच घरी राहिली 4 दिवस. तर अरे त्या वाह! मला व्हिडिओ थ्रू ओळखतात आणि खूप छान आमची फ्रेंडशिप झालेली आहे. तर खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला आपले व्ह्यूवर आपल्या व्हिडिओ थ्रू ओळखता आणि कुठे भेटता तेव्हा. हं. म्हणजे रक्ताचं नातं भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो, तेवढं. तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त, की असं वाटतं ना, की चला बुवा रक्ताचं तरी आपल्याला माहीत असतं, माझी बहीण आहे, आहे. माझा भाऊ आहे, आई आहे. हं, पण ज्यांचं आपलं काही नातं नाही, जे फक्त आपल्याला ह्या स्क्रीनवर बघता हं, आणि आपल्याला आपण त्यांना आवडतो हं. आणि आपल्यावर एवढं एवढं प्रेम करता. काही-काही मैत्रिणी म्हणजे मी त्यांची अशी नावं सांगू शकते, की इतके छान-छान कमेंट करताना तर असं कधी-कधी डोळ्यात पाणी येतं, की इतके चांगले पण लोकं आहेत, आहे. जे आपल्याला भरभरून आपल्यावर प्रेम प्रेम करतात. खूपच छान. मग हं. ताई आधीचं जे लाईफ होतं 35च्या आधीचं हां, आणि नंतरचं, हां. म्हणजे जेव्हा स्टार झाल्यानंतरचं, हां. त्यात चेंज काय होता दोघांमध्ये? थँक की तुम्ही मला स्टार म्हणाल्या, पण मी काही आहे, आहे. एवढी स्टार वगैरे नाही. परंतु हो, जसं की आधी म्हणजे आपण कसं घरामध्ये, तसं मला घर टापटीप ठेवायला पहिल्यापासूनच आवडतं. हं. पण स्वतःला आपण एवढं हे नाही देत, नाही का? हो, कसाही अवतार बरीच असलं, हं, घरामध्ये कुठे जायचं नसलं हं, तर. पण मग आता आपण तर सुरुवातीला स्वतःकडे दुर्लक्ष केलं जायचं. आयब्रोज वाढलाय, काय हं. करू बुवा काही असेल तेव्हा. तर ते आता होत नाही, की नाही बुवा आपल्याला कॅमेरा फेस करायचा आहे, आपल्याला मैत्रिणी बघणार आहे, आपल्याला लोकं बघणार आहे. हो. तर माणूस स्वतःबद्दलही कॉशियस होऊन जातो. थोडं स्वतःची काळजी घ्यायला लागतो आणि नुसती स्वतःचीच नाही तर आपल्या घराची, आपल्या इतर सगळ्या गोष्टींची माणूस काळजी घ्यायला लागते, की नाही, नाही आता आपण सोशल मीडियावर आहोत, तर आपण ती आपली एक इमेज, आपली जी पर्सनॅलिटी, एक हं. पर्सोना आहे, तो आपण मेंटेन केला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे हँडल करायला लागतो. म्हणजे आपण खाण्यापिण्याकडे पण आपण त्याच हो, पद्धतीने हो. लक्ष बिलकुल, देतो. बिलकुल. अ, आपण आता मी जेवण बनवलंय आणि मी रोजच जर काही तळून दाखवते, तर माझ्या बघणाऱ्या मला म्हणतील ना, की "किती अनहेल्दी लाईफस्टाईल आहे बुवा तुझी. बरं. तू कायम हे तळलेलं खाते किंवा हो. काय." तर ते आपण कुठेतरी विचार करतो, की नाही, नाही. आपल्याकडून आपण अशाच गोष्टी केल्या पाहिजे, की ज्याच्याकडून इतरांना काहीतरी शिकायला मिळेल मिळेल. आणि इतरांना शिकवण्यामध्ये आपण स्वतः खूप काही चांगलं शिकतो. बरोबर. असं. हं. मग ज्यावेळेस तुम्ही पहिला व्हिडिओ टाकला, हां. मग त्यावेळेस काय म्हणजे काय फीलिंग्स होत्या? अ, टेन्शन? हो. तर असं असतं ना, आपण जेव्हा नव्याने कुठली गोष्ट करतो, आपल्याला असं वाटतं, की बापरे! किती लोकं बघतील, कुणाला आवडेल, व्ह्यूज येतील की नाही? तर हो. सेम फिलिंग होत्या. तर पहिले तर घरामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला आपला पुरुषप्रधान देश आहे. कुठली गोष्ट करायची म्हणजे परमिशन? मिस्टरांची परमिशन घ्यावी लागते आणि जोपर्यंत त्यांच्याकडून परमिशन येत नाही, तोपर्यंत मग आपल्याला नाही का, हे कधी हो म्हणतील. तर मिस्टरांनी हो म्हटलं, मुलांनी पण सपोर्ट केला. तर पहिला व्हिडिओ मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल असं टायटल दिलंय हं, आणि ॲक्चुअली मी माझी ती जर्नी शेअर केली आहे. हं. तर मला असं, की मी कंटिन्यू माझा मोबाईल चेक करत होते, की किती लोकांनी बघितले, किती व्ह्यूज आले, किती व्ह्यूज आले, कोणी काही कमेंट केले का?
तर टाकल्यानंतर लवकर माझे 100 व्ह्यूज झाले होते त्या रात्री. म्हणजे लास्टला झोपता आणि मी बघितलं तर 100 व्ह्यूज क्रॉस झालेले होते. तर मला इतका आनंद झाला, की 100 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला बुवा. एका तर दिवसात? हो, एका दिवसात. ग्रेट. पहिल्याच दिवशी म्हणजे काहीतरी संध्याकाळी टाकला मी आणि 100 लोकांनी बघितला. तर मला प्रचंड आनंद झाला होता तेव्हा, की 100 लोकांनी बघितला बुवा आपला व्हिडिओ हो. असं. म्हणजे प्रत्येकालाच असं असतं की किती बघतील, हो, काय कमेंट हो, असेल हो. असं. हां. आपल्याला असतं, की बापरे! किती लोकांपर्यंत आपण पोहोचलोय, लोकांना आवडताय का? व्ह्यूजचं फार असतं हो. आणि तो डे 1 पासून आजपर्यंत ते आहेच, की किती क्रेझ. व्ह्यूज आले, किती व्ह्यूज आले असं. मग आतापर्यंतचा असा जास्त व्हायरल गेलेला व्हिडिओ किंवा माहिती सांगता तुम्ही बरीचशी, तर हो. कुठला व्हिडिओ व्हायरल गेलेला? आता माझ्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलायचं तर मला हसू येतं ॲक्चुअली, की मी खूप सगळे असे छान-छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे. माझ्या YouTube चॅनलवर 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहे. हं. त्याच्यामध्ये मी माझं स्किन केअर रुटीन, हेअर केअर रुटीन, माझं डेलीचं रुटीन किंवा कधी मेकअपवर व्हिडिओ बनवले, मी कधी ट्रॅव्हल केलंय, आपले फेस्टिव्हल, पूजा, अर्चा मला खूप आवडतं देवांचं वगैरे करायला. घर सजवणं, किचन टूर, होम टूर असे अनेक विविध प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. परंतु माझा व्हायरल व्हिडिओ जो गेला, तो रिसेंटली आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. त्या घाणेरड्या व्यक्तीचं नावही घ्यायला आता खरं तर खराब वाटतं. हं. परंतु ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे, की 2013 मध्ये आम्ही अशोक खरात यांच्याकडे गेलो होतो. आईला बरं नसायचं म्हणून मामा आम्हाला घेऊन गेले होते तिथे. हं. तर त्यावेळेचा मी जेव्हा त्यांचं ते मॅटर ओपन झालं ना, मग मी एक व्हिडिओ बनवला, की आम्ही पण गेलो होतो बुवा 2013 मध्ये. हं. तर तो व्हिडिओ व्हायरल गेला आहे. 8,00,000 पेक्षा जास्त लोकांनी हो. तो व्हिडिओ माझा बघितलाय. हं, हं. परंतु दुर्दैव असं, की त्या व्हिडिओचे कमेंट सेक्शन मला ऑफ करावं लागलं. कारण की मी व्हिडिओत स्पष्टपणे सांगितलंय, की मी का गेली, कुणाबरोबर गेली किंवा मला काही विचारायचं नव्हतं. पहिले तर मी ह्या सगळ्या गोष्टी मानतच नाही. हे बाबा बघणं वगैरे, वगैरे. वगैरे. हो. माझा बिलकुल विश्वास नाही. देवावर माझा खूप विश्वास आहे. परंतु एक आई-वडिलांना जोडी ते आमच्याकडे आले, मग गेलो. हं. तर काहीही कमेंट करायला लागले. मग मला कमेंट सेक्शन ऑफ करावं लागलं. पण हो, तो माझा आजपर्यंतचा व्हायरल गेलेला व्हिडिओ. हं. मग म्हणजे यातून असं सांगावसं वाटतं का लोकांना काहीही बरळू नका YouTubeवर. हां, म्हणजे तुम्ही आपण जे काही बघताय हो, ना, पहिले हो, तर तुम्ही समजून घ्या, की हो. ती व्यक्ती काय सांगते. आपल्याला प्रत्येकाला बुद्धी आहे. आपण बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे आणि मग व्यक्त व्हा. हं. आता आपण जेव्हा सोशल मीडियावर येतो, आय नो, की आपल्याला तयारी ठेवावी लागते, की सगळ्याच लोकांना आपण आवडणार आहे असं नाही बरं. किंवा सगळीच लोकं आपल्याला चांगली कमेंट करतील असंही नाही. काही लोकांना आपण नाही आवडणार. काही लोकं आपल्याला सल्ले देतील, काही चांगल्या पद्धतीने देतील, काही वाईट पद्धतीने देतील. ते पण कसं असतं त्याच्यातही माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही ज्या पद्धतीने कमेंट करता किंवा बोलता, तर तुम्ही दाखवून देता, की तुम्ही कशा संस्कारांमध्ये लहानचे मोठे झाले, बरं, नाही का? बरं. जशा वातावरणातून तुम्ही आले तसेच तुम्ही व्यक्त व्हाल. तर ते करतात लोकं. तर लोकांनी करावं. अधिकार आहे प्रत्येकाला आहे. आम्हीच तुम्हाला आमचं पर्सनल लाईफ दाखवतो, तर तुम्हाला अधिकार आहे. हं. परंतु तो पण एक योग्य पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे, बरं, नाही का? बरं, की मला तुझी ही गोष्ट नाही आवडली बुवा बरं. किंवा तुझे शब्दांचा हां. विचार करायला. शब्दांचा, की आपल्या शब्दाने कोणी हर्ट होऊ शकतं बरं. किंवा माझं तर द्या सोडून, पण इतर घरातले आता समजा व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला नाही फरक फरक पडत. हं. पण बाकीचे फॅमिली मेंबर, मग त्या व्हिडिओ करणाऱ्याला ते एखादी सून असेल, एखादी पत्नी असेल, घरचे ऑब्जेक्शन घेऊ शकतात, की असे कमेंट येत आहे, तू बंद कर, हो. नाही का? हं. तर ते कमेंट करणाऱ्यांनी विचार करून केलं पाहिजे असं. बरोबर. हं, ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं YouTubeला किंवा तुम्ही मॉडेलिंग पण केली आहे. हो, मग घरच्यांना तर किंवा नातेवाईकांना तर पूर्वकल्पना होती, हो, की असं-असं ह्या क्षेत्रामध्ये हो, आहे हो, म्हणून. पण तरी असे लांबचे नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल हो. त्यांची काय रिएक्शन होती जेव्हा YouTubeला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली? तुम्हाला खरं सांगू तर थोडंसं मी आणि मला जास्त बोलायची सवय. माहीत नाही हा व्हिडिओ केवढा आहे. तुम्ही गरजेपुरतं ठेवा असं मी म्हणेल. कारण की मला खूप असं तळामुळाशी जाण्याची सवय. तर ॲक्चुअली माझं जेव्हा लग्न ठरलं, मी पुण्याला जाणार लग्न करून. मला हं. असं वाटलं की अरे वाह! वडिलांनी ना आम्हाला खूप असं रिस्ट्रिक्शनमध्ये ठेवलं होतं. एक्स मिलिटरी मॅन असल्यामुळे त्यांचे खूप रूल होते. हं. घराबाहेर गेलेलं आवडत नव्हतं. खूप. तर मग लग्न ठरल्यावर असं वाटलं की अरे वाह! आता आपण पुण्याला फ्री जाणार. झालो. छान आपण आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणार. परंतु झालं बिलकुल उलटं. हां. मिस्टरही तेवढे स्ट्रिक्ट होते. परंतु जसं मी म्हटलं, की माझी 35शी वयाची झाल्यानंतर त्यांनी जेव्हा मला परमिशन दिल्या,
तर तोपर्यंत सगळ्यांना माहित होतं आई वडिलांच्या घरी मुलगी आई वडिलांच्या धाकात राहते आणि ती राहायलाच पाहिजे, कारण की आई वडील जे काही मुलींना सांगतात शिकवतात ते त्यांच्या भल्यासाठी चांगल्यासाठी. सांगतात. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे उन्हाळे जास्त पाहिलेले असतात, त्याच्यामुळे ते सेफ्टीच्या दृष्टीने मुलींना सांगतात. मुलींना ते बंधनं वाटतात, हं. परंतु ते त्यांच्या भल्यासाठी असतं. लग्नानंतरही बऱ्याच वर्ष बंधनात राहिल्यानंतर एकदा मला परवानगी मिळाल्यावर मला असं झालं की खुला आसमान और मैं. तर आणि मग माझ्या वडिलांचं असं होतं, वडील तेव्हा काय सांगायचे, जीन्स वगैरे घालायचं जर कधी म्हटलं, वडील म्हणायचे, "बाई जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी आहात, माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुम्ही कसे राहा." हं. नवऱ्याने जेव्हा परमिशन दिली, तेव्हा मग मला असं दुसरं कोण काय विचार करेल, काय म्हणेल, कुणाला काय वाटेल. आणि माझी मुलंही अडल्ट होती. जेव्हा हो. मी चॅनल सुरू केला, माझी दोन्ही मुलं अडल्ट होती. मुलांनी पण परमिशन दिली. नवरा आणि मुलांची परमिशन मिळाल्यानंतर मी कुणाचाच विचार केला नाही, की कुणाला काय वाटेल. आता बाहेरच्या किंवा जवळच्याही कुणाला काही वाटलं असेल, तर माझ्याकडे कोणी व्यक्त नाही झालं, की "तू हे केलं आणि आम्हाला नाही आवडलं" किंवा काय असं हं. कधी कोणी बोललं म्हटलं नाही, नाही. माझ्या जवळचं नातेवाईक. हं. आणि असेही काही असतील जे जवळचे, ज्यांना हे पटत नाही. परंतु एकतर त्यांच्यात डेअरिंग नाही ते बोलायची किंवा आपण हे बघा, मला आपण जर एखाद्यासाठी थोडं काही झिजलेलो असतं किंवा काही केलेलं असतं ना, तर आपल्याकडे तो राईट येतो, अधिकार येतो बोलण्याचा, बरं. की मी तुमच्यासाठी काही चांगलं केलंय ना, तर मला तो अधिकार आहे जिथे तुम्ही चुकता ते बोलायचा. हो. म्हणजे मला वाटतं चुकता, तर मी बोलू शकते, की हे तर तू चुकलं. चुकते बुवा हो, मैत्रीण म्हणून, हो. की नाही गं, हे बरोबर नाही, तू करू नको. पण जर मी तुझ्यासाठी एक मैत्रीण म्हणून काही केलंच नाही, तर मला तो अधिकारही नाही बोलण्याचा. बरं. तर तो कोणी मिळवलाही नसेल, ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन असेल, त्याच्यामुळे ते म्हणू पण बोलूही शकले नाही शकत नाही. असं. बरोबर. खूपच छान. मग आता ताई तुमचे किती फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स आहेत? आता माझी जर्नी ना कासवासारखी चालली आहे खरं सांगू तर. स्लोली. इव्हन योगिता ताईंनी मला बोलवलं. मला वाटलं मी एवढी तर काही मोठी फेमस यूट्यूबर नाहीये. मी आणि काय सांगावं, यांचा हा व्हिडिओ मला व्हायरल करेल. 100% काय सांगता येत नाही, नाही का? तर पण या आपल्याला घेताय. पण मी देवाला घरून निघताना प्रार्थना केली, की योगिता ताईंचा चॅनलवरचा माझा व्हिडिओ व्हायरल जावो. म्हणजे नाही का? हो, हो, हो. भले मी स्वतः कासवाच्या गतीने करते. तर 46,000 समथिंग, आता लवकरच 47,000 माझे सबस्क्रायबर होतील. अरे, हो. छान. आणि किती वर्षाची जर्नी? खूप वर्षाची, 7 वर्षाची जर्नी आहे माझी. 7 वर्ष लागले मला. मग त्याचं जे थंबनेल वगैरे आहे ते महत्वाचं असतं का असं हो, काही? असं म्हणतात. आता हे बघा, जे फेमस यूट्यूबर आहे किंवा कोणी स्पेशल यूट्यूबर असे, त्यांचे कंटेंट असे आहे, की यूट्यूबवर फेमस व्हायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतात, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यात या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, की तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे थंबनेल बघितल्यानंतर बघणाऱ्याने तिथे क्लिक केलंच पाहिजे, अच्छा. नाही का? हं. तर ते खूप मॅटर करतं. किंवा मग तुम्ही काय टायटल देताय ते खूप मॅटर करतं, की ते क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे बघणाऱ्यांना, की काय बुवा याच्यामध्ये असं. हं. तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. इव्हन मी पण बिलीव्ह करते या या सर्व गोष्टींना. हं. परंतु त्याचबरोबर आपलं लक फॅक्टर ते खूप मॅटर करतं. म्हणजे इव्हन जे पण आता आपल्याला बघताय, तुम्ही पण अनेक क्रिएटरला बघत असाल. तर असे पण खूप सगळे आपल्याला कंटेंट क्रिएटर बघायला भेटतात, जे खूप मेहनत करताय. परंतु त्यांना पाहिजे तसं यश मिळत रिस्पॉन्स नाही. नाही. त्यातलीच मी एक. आणि असे पण आहेत, जे नको त्या गोष्टी दाखवताय, परंतु त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळताय. आणि हो. काही-काही असे पण आहेत, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि परमेश्वर त्यांना फळही देतो प्रामाणिकपणे. हं. तर असं सगळं आहे. खूपच छान. ॲक्चुअली गप्पा खूप रंगात आल्या आणि तुम्ही खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देता आहात. तुमच्या मागे ऑपरेशन पण झालंय. हो. मग ते म्हणजे पहिली सुरुवात कशी झाली त्याची? मला ना ॲक्चुअली आता माझं हे फील्ड होतं. म्हणजे मी बरेच ब्युटी टायटल विन केले. मला तुमच्या व्ह्यूअर्सलाही सांगायला आवडेल. मी 2013 मध्ये मिसेस नाशिक झाली. 2016 मध्ये मी मिसेस महाराष्ट्रीयन स्टाईल आयकॉन म्हणून मला अवॉर्ड मिळालं होतं. हं. त्यानंतर 2017 मध्ये मी थायलंडला मिसेस इंडिया इंटरनॅशनलमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिथे देखील मला सबटायटल मिळालं. त्यानंतर 2017 मध्ये मी फेस ऑफ द इयरची विनर झाली. तर हे सगळं करत असताना मला पेन्सिल हिल यूज करावं लागायचं. तर ज्यावेळेस मला 7 वर्षापूर्वी कमरेत, पाठीत दुखायला लागलं कमरेमध्ये, तर मी ठाण्याला राहायला होते. तिथून मी नाशिकला आले होते, तर डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं, की तुम्हाला स्लिप डिस्क झाली आहे बा, तुमची 2 मणक्यांच्या मधली डिस्क बाहेर आली आहे. तर त्यावेळेस मी त्यांना कारण विचारलं, की हे कशामुळे झालं असेल? हं. तर मग ते आपल्याला आपली लाईफस्टाईल विचारतात. तर मी जिममध्ये वर्कआउट वगैरे करते. तर ते बोलले, की
एक तर तुम्ही पेन्सिल हील यूज करत होता 4 इंच 5 इंचच्या चाचेच्या चपला. तर कधीतरी पाय असा ट्विस्ट झाला असेल, जर्क बसला असेल किंवा मग तुम्ही जिममध्ये वर्कआउट करताना, वेट ट्रेनिंग करताना जास्त वजन उचलून घेतलं असेल किंवा मग टू व्हीलरवर ट्रॅव्हल करताना कधीतरी असं नाही का आपण कचकन आपण म्हणतो ब्रेक. ब्रेक दाबला की मग तेव्हा जर्क बसला असेल आणि म्हणून तो प्रॉब्लेम झाला असेल. असे 2-3 मला डॉक्टरांनी शंका कारण सांगितल्या की सांगितलं. कारणं सांगितली की हो याच्यामुळे झालं असेल हो असं. हो. हो. म्हणजे थोडंसं जरी पेन व्हायला लागलं, लेडीजचं काय असतं ना, की दुर्लक्ष करतात. करतात. हो. मग ह्या स्टेप नको यायला नको पाहिजे. यायला. हां. ॲक्चुअली मी त्या बाबतीत स्वतःला लकी म्हणेल, की माझ्या मिस्टरांचं असं होतं डे वन पासून, की चला आपण ऑपरेशन करून घेऊ. का बुवा त्रास सहन करायचा. हं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं, की ऑपरेशनची स्टेज नाहीये. इतकं म्हणजे की आता ऑपरेशन करायला पाहिजे असं नाही. तुम्ही काळजी घ्या. तर मला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, की वाकायचं नाही समोर. आपण म्हणतो ना फ्रंट बेंड व्हायचं नाही. जड वस्तू उचलायची नाही. जमिनीवर मांडी घालायची नाही. मी हे विश्लेषण करून का सांगते, की ज्या मैत्रिणी स्वतःकडे दुर्लक्ष करत असतील, तर कृपया असं करू नका. परंतु मी मेडिसिन घेतले, बरं वाटलं आणि मी नंतर काही ते नियम पाळले नाही आणि म्हणून मग 7 वर्षानंतर अशी वेळ आली, की मला ना चालता येत होतं, ना उभं राहता येत होतं, ना झोपता येत होतं. डायरेक्ट ऑपरेशनच करावं लागलं. तर थोडं जरी दुखलं, तर आपण लगेच काळजी घेतली पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. असं. हां. अच्छा. आणि तुम्ही ज्यावेळेस YouTubeचे व्हिडिओ शॉर्ट वगैरे किंवा लाँग व्हिडिओ टाकतात, त्याच्यामुळे तुम्ही धार्मिकतेची पण खूप छान माहिती देता. हो. ही पूजा केली, ती का केली किंवा कुठलाही सण असो, हो. काय असो. मग त्याच्यासाठी पहिले प्रिपेअर व्हावं लागतं तुम्हाला? नाही, नाही. प्रिपेअर नाही व्हावं लागत. आता कसं बघा माझ्या लग्नाला अल्मोस्ट 29वं वर्ष चालू आहे आणि लग्नाच्या आधी तर काही पूजा वगैरे एवढं खरं सांगू तर काही करत नव्हतं. मुली कुठे कळता नाही. एवढं. हो. परंतु मग लग्न झाल्यानंतर आणि त्यात खूप मोठा हात सोशल मीडियाचा सुद्धा आहे. असंही मी म्हणेल, हं. की पूर्वी कुठे आपल्याला माहीत होतं, की पूजा करताना हे सगळे नियम पाळलेच पाहिजे किंवा मी एखाद्या मैत्रिणीने सांगितलं, की हे असं नाही, असं करायचं किंवा काही पुस्तकं येतात. जशी माझ्याकडे आहे सण, व्रतवार म्हणून एक पुस्तक आहे. हं. मग ते बघून परंतु मला कुठलीही पूजा म्हटल्यानंतर खूप छान पद्धतीने आपल्यापैकी सगळ्यांनाच असं वाटतं, हो. की खूप छान पद्धतीने मला पूजा मांडायची आहे. सगळं शास्त्रोक्त पद्धतीने करायचंय. हो. याची मला आवड होती आणि मग ते हळू ते अजून वाढत गेलं. तर मी काही प्रिपेअर वगैरे होत नाही. जी माझी पद्धत आहे पूजा करण्याची वगैरे, हं. तीच मी ॲज इट इज दाखवते आणि सांगता. सांगते. व्हिडिओसाठी म्हणून मी नाही. असं हो, वेगळं हो. काही करत नाही नाही. पण आम्हाला असं छान वाटतं, की अरे हे असं आहे. हे हो. बऱ्याचशा गोष्टी नसतात हो, माहिती. हो. मग नसतं छान, माहिती. छान वाटतं ते व्हिडिओ हं. बघून तुमचे. हो. आता आपण बऱ्यापैकी गप्पा मारल्या आहेत. तर शेवटाला आलो असं म्हणायला अडचण नाही, हो. व्हिडिओच्या शेवटाला. हो, हो. तर ज्या महिलांना YouTube चॅनल किंवा सोशल मीडियावर काही सुरू करायचं असेल, हो. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? ज्यांना सुरू करायचं असेल त्यांनी करावं आणि असा बिलकुल निगेटिव्ह विचार करू नये, की बुवा माझे व्हिडिओ कोणी बघेल का? मी ग्रो करेल का? तर असा विचार करायचा नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं, की नाही बुवा मी जे पण दाखवेल ते चांगलं दाखवेल आणि मला यश मिळेल आणि प्रयत्न करत राहायचं. हे माझंच घ्या 7 वर्ष होऊन गेले तरी मी प्रयत्न करतेच आहे आणि तयारी पण ठेवायची मनाची, की हे सोशल मीडिया आहे. इथे मला 2 लोकं चांगले म्हणतील, तर एक कोणीतरी मला वाईट पण म्हणणार आहे. तर ती मनाची तयारी ठेवायची आणि आपले प्रामाणिक प्रयत्न करत करत राहायचं आणि जी रिॲलिटी आहे, जे आपलं रिअल लाईफ आहे, ते ते दाखवा. मग तुम्हाला लाईव्ह दाखवायचंय, जे काही करायचंय तुम्हाला, पण ते रिअल असलं पाहिजे. कारण की फेक जे आहे, खोटं आहे, त्याला लाईफ नसतं, ते जास्त काळ टिकू शकत नाही. तर तुमच्यामध्ये जे ओरिजिनल आहे, ते तुम्ही दाखवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कन्सिस्टन्सी ठेवा आणि मनाची तयारी ठेवा सगळ्या गोष्टी सहन करण्याची आणि हार्ड वर्क करा आणि नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल असं मी सांगेल. खरं तर हा पॉडकास्ट खूप आवडेल, नक्कीच आवडेल. मी याची शाश्वती देते. कारण त्यांचं आयुष्य शेतातून वगैरे काम करून असं आतापर्यंत त्यांनी पिक्चरमध्येही काम केलंय. YouTubeही खूप छान प्रकारे चालवताय. सौंदर्यतेचे पण ते छान-छान धडे देतात आपल्याला YouTubeवर. आणि खरंच सोनालीताई पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद आणि आजचा पॉडकास्ट आपण इथेच संपवूया. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आणि नक्कीच तुमचं चॅनल खूप ग्रो करो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. थँक बाय बाय.